विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. विषय महत्वाचा आहे. कुणाबद्दल आहे? माझ्याबद्दल आहे, माझ्याबद्दल. मी तुम्हाला सांगू का? मी जेव्हा 12वीत होतो ना आणि असं जेव्हा परीक्षेला महिने 2 महिने उरला होता ना वेळ म्हणूया आपण, माझी अवस्था अतिशय बिकट झाली होती. तणावग्रस्त म्हणूया आपण. ते कुणाशी बोलू पण शकत नव्हतो मी. मी आतल्या आत खचून गेलो होतो. मला खात्री पटली होती, की मी पास होऊ शकत नाही. जो मॅथ्स माझा 10वी पर्यंतचा फेव्हरेट सब्जेक्ट होता ना, तोच जमेनासा झाला होता. मॅथ्स जमत नाही, फिजिक्स तर एकदम अवघड होतं. केमिस्ट्री लांबच राहिलं म्हणूया आपण. मग अशा वेळेस मी काय केलं? मी माझ्या घरातल्यांशी बोललो बरं का बाळांनो आणि त्यांना सांगितलं, की मी पास होऊ शकत नाही. खूप अवघड होतं त्यांच्यासाठी हे ऐकणं. धक्कादायक होतं, की 10वी पर्यंत जो ब्रिलियंट स्टुडंट होता, अगदी पैकीच्या पैकी मार्क पाडणारा स्टुडंट, तो असं कसं बोलू शकतोय? माझ्या आईला पण तो धक्का बसला होता, वडिलांना पण. पण सांगू का? त्यांच्याकडून मला सपोर्टच मिळाला आणि लास्ट मोमेंटला आम्हाला एक खूप चांगला क्लास मिळाला. सरांनी दिवसभर अभ्यास करून घेतला. मग जसं मी नशीबवान समजतोय स्वतःला, तसं मला पण वाटतंय, की तुम्ही पण YouTubeवर तुम्हाला माझं चॅनल मिळालंय ना, बास तुम्ही मला फॉलो करा. मी तुम्हाला कुठेही कमी पडून देणार नाही. बरं हा व्हिडिओ का बनवतोय? कारण मुलांच्या चेहऱ्यावरचा तणाव दिसतोय. ज्यांनी अभ्यास केलाय ते पण तणावात आहेत. जे नाही केला आता करायचं आहे, पण त्यांना पण थोडासा तणाव आहे ना. तर टायटल काय बघा, की पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो, अतिशय इम्पोर्टंट आहे, की तुम्ही नापास होऊच शकत नाही पहिली गोष्ट म्हणजे. म्हणजे बघा, आता फिजिक्सला ना ॲक्चुअली पेपर तुमचा 70 मार्काचा असतो रे, पण प्रॅक्टिकलला तुम्हाला 30 मार्क आहेत. आणि दोघात मिळून तुम्हाला 35 मार्क पाडायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल, "हे तर आम्हाला माहिती आहे, की त्यात नवीन काय सांगताय?" तर मुलांना फिजिक्स आणि केमिस्ट्रीची भीती वाटत नाही हो. पण मॅथ्सचं काय? मॅथ्सला फक्त 20च मार्क कॉलेज तुम्हाला देणार आहे आणि 35 मार्काला पासिंग आहे. आणि वरचे 15 मार्क पाडणार कसा मुलगा? असं मला पण जेव्हा कधीतरी पडतो प्रश्न. कधी? जेव्हा समोरच्या मुलाला साधं ट्रुथ टेबल येत नाही. साधं ट्रुथ टेबल येत नाही. तर बाकीचं तर अवघडच वाटतंय ना. पण थांबा. मी तुम्हाला सांगतोय काय ते लक्षात घ्या. पहिली गोष्ट बरं का, अतिशय जरी बिकट परिस्थिती असेल ना, तरी ग्रेस मार्क असतात. पण माझा एक प्रश्न आहे रे, माझा एक प्रश्न आहे. का आपण एवढी अवघड परिस्थिती स्वतःची बनवली सांगा बघू? मी माझ्या चुका सांगू का? मी कॉन्फिडेंटली वागलो नाही. बोलू शकलो नाही. जे येत नाही तर ते एक्सेप्ट नाही केलं. घरातल्यापासून गोष्टी लपवल्या. 11वीत लपवल्या, 12वीत वर्षभर लपवल्या आणि शेवटी बोललो. तेच मी जर अगोदर बोललो असतो तर लवकर मार्ग निघाला असता की नाही सांगा बघू? पण नाही रे, जेव्हा लाखो रुपये तुमचे पालक एखाद्या कोचिंगमध्ये फी भरतात, तेव्हा कसं सांगायचं त्यांना की मला समजत नाहीये म्हणून? फी तर काही रिफंड होणार नाही. तर मला तुम्हाला काय सांगायचंय बघा, तुम्ही YouTubeवर फक्त मला एकट्याला नका फॉलो करू. खूप ढिगानं चांगले चॅनल्स आहेत. मला त्याच्याविषयी बोलायचंय, कुणाचं नाव न घेता बोलणार आहे मी. काय माहितीये का? जसे चांगले चॅनल आहेत, तसे असे पण काही चॅनल आहेत, की ज्यांना बिलकुल फॉलो करूच नये. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का लक्षात घ्या. लास्ट मोमेंटला मला आश्चर्य वाटतं, गेली 4 वर्ष मी बघतोय, की उद्या फिजिक्सचा पेपर आहे, उद्या केमिस्ट्रीचा पेपर आहे आणि मॅरेथॉन लेक्चर सुरू असतात. आणि महाराष्ट्राच्या लेव्हलला नाही, मी अ, अगदी नॅशनल लेव्हलला सुद्धा बघितलंय. मॅरेथॉन लेक्चर काही-काही शिक्षकांनी 30-30, 40-40 तास सलग क्लासेस घेतलेत. उद्या पेपर आहे रे. तुम्ही फरक समजून घ्या ना. सी-ई-टीला उपयोगी पडेल एक वेळ ते. हां, मॅरेथॉन लेक्चर, मोठे-मोठे लेक्चर्स. पण बोर्डची एक्झाम उद्या पेपर आहे. मग तुम्ही नुसतं एवढे हुशार आहेत मुलंही, की एकदा व्हिडिओ बघून क्लिअर होईल? नाही. तुम्हाला करायचंय काय ती स्ट्रॅटेजी सांगतो. पहिली गोष्ट हा तर प्रकार डोक्यातून काढून टाका. ग्रेस मार्क वगैरे काय उपयोग आहे असं पास होऊन? काय उपयोग आहे? काही उपयोग नाहीये. मग मला स्कोर करायचा आहे. कसा करू स्कोर? मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःला झटावं लागणार आहे, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. हां, मी तुम्हाला ना पहिली स्ट्रॅटेजी सांगितली फिजिक्सबद्दल, की आपल्याला फिजिक्स जीव तोडून करायचंय. पण मी आतापर्यंत काय-काय कव्हर केलंय. YouTubeवरचे लेक्चर्स आहेत, फ्री लेक्चर्स आहेत. तर मी डेफिनिशनसाठी ना 2 व्हिडिओ तयार केलेले आहेत बरं का. ओके. चला अभ्यासाला सुरुवात करूया असं जर टायटल आहे. दुसऱ्याचं अभ्यासाची पद्धत बदला असं पण एक टायटल आहे. त्याच्यामध्ये मी डेफिनिशन आणि डिस्टिंग्विशचे सगळे प्रश्न केलेत. हां, मी नुसते प्रश्न तुम्हाला दिलेत. थोडेसे एक्सप्लेन केलेत.
तेवढ्यानं नाही काही होणार. तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही वेळ दिला पाहिजे. ऑफलाईनला ना मी जेवण करून दिलं नाही मुलांना. जेवणाचा ब्रेक दिला नाही. मला हे कंप्लीट पाहिजे, मग जेवायची सुट्टी. ओके. एक मुलगा आला होता, गावाला जाऊन लगेच येतो. मला व्हिडिओतलं सगळं कंप्लीट करून दाखव, मग गावाला जा. नाही जाऊन दिलं गावाला मी. हां, थोडंसं नाराज झाला, पण होऊ दे. मला माहिती आहे की ते करून घेतलं पाहिजे. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मी नेक्स्ट अजून 2 व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे. मी त्यात सगळे लॉज घेणार आहे विथ न्यूमेरिकल बरं का रे बाळांनो, विथ न्यूमेरिकल. म्हणजे न्यूमेरिकलला पण सुरुवात होणार. म्हणजे तुम्हाला सांगू का, लॉज विथ न्यूमेरिकल जवळ-जवळ 10 मार्काची तयारी होईल. डेफिनिशन 10 ते 15 मार्काची तयारी होईल. डिस्टिंग्विश त्यातच मी ॲड केलंय बरं का, लक्षात घ्या. मग इथंच 25 मार्काचा पेपर अटेम्प्ट होऊ शकतो. मग त्यात राहिलंय काय अजून? डायग्राम आहेत. अजून काय राहिलंय त्याच्यामध्ये? छोटे-छोटे डेरिव्हेशन्स पण आहेत. पण थांबा, हे एवढं करूया आपण. मग कॉन्फिडन्स वाढणार आहे तुमचा, हे लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला सांगतो, मी बघितलंय 80% च्या आसपास किंवा त्याच्यापेक्षाही जास्त मुलं आहेत. मी गेल्या वर्षीच तुम्हाला बोलतोय, ज्यांचा फिजिक्सचा स्कोर हा 35 टू 45 च्या मध्येच आहे. बोर्डाचा स्कोर बोलतोय मी. आणि एवढा स्कोर आउट ऑफ 100 आहे. त्यातले 30 मार्क जर कॉलेजनं दिले असतील, तर तुम्ही काय दिवे लावले? 5 मार्क फक्त? 10 मार्क फक्त? 15 मार्क फक्त? चुका होतायत मुलांच्या इथं. त्यांना असं वाटतंय एम-सी-क्यूज आहेत, गोळ्या लागतील. कुणाचं तरी बघून लिहूया नाही का ते? राम नाम जपणं आणि पराया माल आपणं असलं काहीतरी म्हण आहे बघा. नाही, प्रामाणिकपणा हवा लक्षात घ्या. कुणाचंही न बघता आपल्याला प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी मिळवायच्यात बरं का बाळांनो, लक्षात घ्या. पण मेन पॉइंट काय आहे इथं? तुम्ही करायला सुरुवात करा. बोर्डचा पेपर आहे, लक्षात घ्या. प्रेझेंटेशन लिहावं लागणार आहे. हे लवकर समजून घ्या. सी-ई-टीला तोच सिलेबस आहे. त्याच कन्सेप्ट आहेत. पण तिथं वेगळा प्रकार आहे. तिथं कन्सेप्ट कळाले मी ते थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल लिखाणाची. हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का आणखीन? फिजिक्स नंतर मी तुम्हाला सांगतो क्लिअरली बरं का, की केमिस्ट्रीमध्ये सुद्धा, मॅथ्समध्ये सुद्धा भीती मॅथ्सची वाटते ना, त्याच्याबद्दल थोडंसं बोलतो. माझी स्ट्रॅटेजी फिक्स आहे. ॲट एनी कॉस्ट मॅट्रिक्स आणि लॉजिक व्हायला पाहिजे. 14 मार्क आहेत रे त्याला. करायचं. स्विचिंग सर्किट, लॉक टेबल चुकून बोललो. लॉजिक टॉपिक परफेक्ट करायचं आहे बाळांनो, ॲट एनी कॉस्ट. ते झालं, की तुम्हाला थेरम्स करायचे आहेत. ओके, थेरम्स कधीतरी लकीली 20 मार्काला सुद्धा येतायत बरं का. डेरिव्हेटिव्हचं थेरम 4 मार्काला येतंय. इंटिग्रेशन, त्याच्या त्या प्रॉपर्टी, स्पेशल इंटिग्रेशन ते 8 मार्काला येतंय. इथंच 12 मार्क झाले. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं थेरम 4 मार्काला आलं, तर 16 मार्क झाले. वेक्टरचं आलं, तर 20 मार्क झाले. फ्रिक्शन, साइन रूल, कोसाइन रूल आलं, म्हणजे मॅक्सिमम पॉसिबिलिटी आहेत. कधी अति किंवा वेक्टरचं थेरम कधी विचारत नाहीत. मग त्यावेळेस त्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल येऊ शकतं रे बाळांनो. थेरम केलं की आला का कॉन्फिडन्स? आणि माझे फेव्हरेट आहेत प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आणि बायनोमियल डिस्ट्रिब्युशन. ॲट एनी कॉस्ट त्यातले 10 पैकी 10 मार्क मिळाले पाहिजेत. अरे सी-ई-टीला त्याच्यावर 3 प्रश्न येतायत. आणि सगळ्यात महत्वाचं एवढं केलं, ए पण आहे. ए 8 मार्काला त्याच्यात थेरम नाहीयेत. पण ते एल-एम-व्ही-टी आहे, रोल्स थेरम आहे, इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग, मॅक्सिमा, मिनिमा. सोपं आहे, सोपं आहे. बट ठीक आहे, राहू दे, एवढी आम्हाला जमत नाही, काही हरकत नाही. अरे वेक्टर तरी सोपे प्रश्न आहेत रे. मग ठीक आहे, तुम्ही टार्गेट करा. मी सांगतो तसं पी-वाय-क्यू सॉल्व्ह करायला सुरुवात करा. तो 1 मार्काचा प्रश्न असतो, 2 मार्काचे प्रश्न असतात, प्लस एम-सी-क्यूज एवढं तरी करा. हे याला सोडू नये बरं का थेरमला. मग थेरम जर ऑलरेडी केलं, तर सगळं होणार आहे तुमच्याकडून, लक्षात घ्या. मग प्लीज मी दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला सांगतोय, फिजिक्सचे माझे जुने झालेले व्हिडिओ या 2 दिवसातले तेवढे बघा. त्यात जो दिलाय तो सगळा अभ्यास करा. संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला बोललोय, की फिजिक्समध्ये मी लॉज घेणार आहे. कदाचित त्याचे 1 नाही, 2 नाही, 3 पार्ट सुद्धा होऊ शकतील बरं का. त्यात मला तुम्हाला टीचिंगच करायचं आहे, लक्षात घ्या. ओके. आणि ते तुम्ही ॲट एनी कॉस्ट करायचं. केमिस्ट्रीची स्ट्रॅटेजी मी दिलेली आहे तुम्हाला. ओके. आणि मला एक छान कॉमेंट बरं का आठवलं. मला लॉज मी सगळे आठवत नव्हते बरं का. एक मुलगा म्हणला, की "सर तुमचा ओसवाल्ड डायल्यूशन लॉ घ्यायचा राहिलाय." एवढं मन लावून तुम्ही व्हिडिओ बघताय ना, भारी वाटतं, लक्षात घ्या. बरं आता काय माहितीये का, चला ठीक आहे, नापास तर तुम्ही होऊ शकणार नाही. तुम्हाला माहिती आहे ना ग्रुपिंग क्रायटेरिया? ओके. ग्रुपिंग क्रायटेरिया कसा तरी काठावर क्लिअर केलाय. मग तुम्हाला माहिती आहे का, की वेगळ्या-वेगळ्या एक्झामसाठी कदाचित वेगळे-वेगळे क्रायटेरिया सुद्धा असू शकतात. तुम्हाला आर्किटेक्चरला जायचं असेल, तर इथले मार्क पण काउंट होतात. होतात ना. आता दरवर्षी रूल्स बदलत असतील, पण होतात. ॲग्रीला जायचं असेल, बी-एससी ॲग्रीला, तरी पण बोर्डाचे मार्क इम्पोर्टंट आहेत की नाही? मग मुद्दा असा आहे,
ही परीक्षा आहे रे शेवटी. त्यात यश मिळवून दाखवायचंय. 1 महिनाभर वेळ उरलाय आपल्याकडं. 1 महिना आहे पूर्णपणे. 1 महिना म्हणजे पुष्कळ वेळ आहे. मला आनंद होतो. कुठल्या गोष्टीचा? जाणीव झाली रे मुलांना आता. जाणीव झालेली आहे. चला ठीक आहे, देर आये दुरुस्त आहे. बरोबर आहे ना हिंदीतला शब्द हा? म्हणजे उशिरा का होईना चांगली सुरुवात केली आहे त्यामुळं खरोखर रिझल्ट चांगला लागणार आहे. पण ते मोमेंटम आता टिकवून ठेवा रे बाळांनो. आता सुरुवात केली ना, हा व्हिडिओ करायच्या अगोदर जस्ट एका मुलाचे पालक आले होते बरं का आणि त्यांनी सांगितलं, काय कुठली गोष्ट मुलाला, की "दुपारी तू घरी जास्त वेळ थांबूच नको." ओके. विनाकारण वेळ जातोय तिथं वाया. तू पटकन आपला क्लासला ये. त्यांनी पण मान्य केलं बरं का ते. म्हणजे मला काय म्हणायचंय, की कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. स्टडी हॉल जॉइन करा बोललोय मी. तुमच्या ऑफलाईन क्लासमध्ये स्टडीला परमिशन असेल तर जावा तिथं. सुरुवातीला कंटाळा येईल बसून-बसून. पण मला सांगताना अतिशय आनंद होतोय, की माझ्याकडे 8 ते 10 रिपीट ड्रॉप घेतलेली मुलं आहेत. सकाळी 8:00-8:30 पासून रात्री 11:00 पर्यंत कंटिन्युअसली अभ्यास करताय. का? एक चांगला ग्रुप तयार झालाय ना. त्यांच्या रिझल्टची मला गॅरंटी आहे. तसं मला तुमच्या रिझल्टची पण गॅरंटी आहे. सी होईपर्यंत मी तुमच्यावर असणार आहे बरं का. काही काळजी करायची नाही. ठीक आहे मग? मग फिजिक्सला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.